अनूप मेरे बेटे का दोस्त है और उसकी वजह से हम इन्वॉल्व हुए और ये पहला हीरो होगा इंडिया का जो 3 पिक्चरें इसकी तैयार है और जो पहली पिक्चर रिलीज़ होने जा रही है 22 नवंबर को। और इतना बड़ा सब्जेक्ट मिला उनको, जब इन्होंने सुनाया तभी हमने सोचा नहीं था कि हम मराठी फिल्म से लॉन्च अनूप आएगा और मुझे बहुत खुशी है कि अनूप इतनी बड़ी पिक्चर से रिलीज़ हो रहा है। थैंक यू वेरी मच। Anup is the only actor and a talent who's a star before even being launched. Wow. Who has 3 films already. Thank you so much. And best wishes and congratulations to the whole team. थँक्स अ लॉट बोथ ऑफ यू. आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्ही स्थानापन्न व्हावं. एकदा जोरदार टाळ्या दो. आपण प्लीज माईक देऊया. हेलो. सबसे पहले तो ये पूछना चाहूंगी कि जब पता चला कि छत्रपति संभाजी महाराज का कैरेक्टर करना है, आई एम श्योर दिस इंफॉर्मेशन इन इटसेल्फ इज नॉट वेरी इजी टू डाइजेस्ट. बहुत प्रेशर आया होगा, बहुत टेंशन आया होगा. आपने इसको कैसे रिसीव किया? आपके दिमाग में क्या क्या चला उस दौरान? पण तुम्ही मला हिंदीमध्ये का विचारता? मी मराठी पण बोलू शकतो. नाही कारण हे बघा, मी तुम्हाला हिंदीत प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलंय की फिल्म मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होतीये, तर हिंदीला असं वाटायला नको की त्यांना मी पण जस्टिस असं एक नॉर्मल इम्प्रेशन असं आहे की हा हिंदी करतो किंवा साऊथचे चित्रपट करतो, मराठी येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जन्म इकडे मुंबईला झालेला आहे, शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची ही पावनभूमी माझी जन्मभूमी नाही तर माझी कर्मभूमी पण आहे. त्याबद्दल खूप प्रेम मिळालंय आणि धन्यवाद. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, नाउ आई कैन आंसर इन हिंदी बिकॉज इट्स अ पैन इंडिया फिल्म. प्लीज. ये रोल जब मेरे पास आया वाकई कभी कल्पना इस बात की नहीं थी कि ऐसे लार्जर देन लाइफ रोल का सामना करने को मिलेगा. बिकॉज एज एक्टर्स हम लोग हमेशा बहुत हंगरी रहते हैं कि कोई ऐसे लार्जर देन लाइफ का रोल कभी हमें मिले परफॉर्म करने के लिए. एंड अक्सर हमेशा से सोचता था कि कुछ बड़ा करना चाहूंगा इन टर्म्स ऑफ परफॉर्मेंसेज एंड एक्टिंग, कुछ चैलेंजिंग रहो मेरे लिए. इसकी एक बहुत सिंपल स्टोरी है कि सातारा के महाराज उदयनराजे भोसले सर, उनका बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहाँ गया था. मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी. और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए. छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए और साथ ही उसी क्षण मेरे मन में ये दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी. पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं सी पेपर में प्रिंट हो गई. वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास. और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से एक फोन आया कि आप धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं. सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में. जब इस सब्जेक्ट के लिए पढ़ना शुरू किया तो लगाव और ज़्यादा गहरा होता गया बिकॉज बहुत बड़ी जिम्मेदारी थी. कहीं ना कहीं डिटेल में जानना बहुत ज़्यादा ज़रूरी था कि उनके बचपन की आयु से लेकर उनके अंतिम पलों तक उनके जीवन में क्या क्या बीता है. और उसी के लिए हमें बहुत हेल्प भी मिली. मुझे मेरे हिस्टोरियन एक है राज मेमानी जी जो फिल्म से एसोसिएटेड है, हमारे तुषार जी जो हैं जो हमारे डायरेक्टर हैं, उनके साथ रात के 3-3, 4-4 बजे तक मैं, बिकॉज मराठी का संवाद था. दो आय स्पीक व्हेरी वेल मराठी, बट जो शुद्ध मराठीचा उच्चारण असतो ना त्यावेळेची भाषा ती वेगळी, फारच वेगळी होती आणि खूप चॅलेंजिंग होते. कारण काय काय असे शब्द त्यांचे मिनिंगही मला कळत नव्हते. तर 3 वाजताच मी रात्री 3 वाजता फोन करायचो तुषार सरांना की व्हॉट डज दिस मीन आणि का असे महाराज म्हणतील, व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस दॅट यू हॅव रिटन. तर असं झालं की विथ टाइम एज आई वेंट ऑन एक एक डायलॉग जुबान पे याद होता गया. ऐसा लगा जैसे एक डिवाइन एनर्जी साथ में थी बिकॉज मैंने ये बहुत जल्दी जान गया था कि ऐसा कोई रोल परफॉर्म करना है तो अपने आप को समर्पित करके करना पड़ेगा. जितना भी कुछ सीखा था एज एन एक्टर वो सब कुछ अनलर्न करके दोबारा फ्रॉम द स्क्रैच कि कुछ नहीं आता, ये अपने आप को जब आप समझ जाते हैं कि मुझे नहीं आता, दैट इज व्हेन यू आर विलिंग टू लर्न एंड दैट इज व्हेन द नॉलेज. फिर मैं वड़ू गया, मैं तुलापुर गया जहां पर महाराज के आखिरी अंतिम पल में महाराज के साथ जो भी हुआ था, अत्याचार हुआ था, वो सब देख कर आया. एक मेंटली इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू कनेक्ट टू द कैरेक्टर टू दैट लेवल. और वो तुषार सर ने और पूरी टीम ने
बहुत अच्छी तरीके से मुझे हेल्प की। और साथ ही मैं बताना चाहूँगा, जब शूटिंग हमने शुरू की तो पूरी की पूरी यूनिट से इतना प्यार मिला। पहली बार जब इस रूप में बाहर निकला तो मुझे लोगों से इतना सम्मान और प्रेम मिला, ऐसा लगा कि फाइनली महाराज उनके आ चुके हैं। और कुछ सीन्स ऐसे किए मैंने जो बहुत ही ब्यूटीफुल सीन थे, जहाँ पर मेरे पिताजी जो बने इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज, वो एक्टर भी यहाँ हैं, सुनील जी। अमृता मैडम के साथ एक दो हमारे बहुत ही अमेजिंग सीन्स हुए हैं जो कि बहुत अपीलिंग आए हैं, जो कि मैं चाहूँगा कि ऑडियंस उसके बारे में बोलने से ज़्यादा आई वुड लाइक द ऑडियंस टू गो एंड सी इन द फिल्म। Thank you. That's a lovely journey, I must say. You know that this is a journey of the character. It's very predetermined by the directors and the writers. पण छत्रपती संभाजी महाराजांचा असा किरदार आहे ना, जे ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये घडलंय. So it is factual, all the factual things. So you cannot mess around with the facts and history. So we have not messed around with the history, and we have only taken cinematic liberty in the action to make it larger than life. तर स्पीकिंग अबाउट इट मेंटली, लाईक आय सेड, तुळापूर आणि वी वेंट टू द किलाज, रायगड किला असो किंवा वी वेंट टू ऑल दिस जर्नी. आई डिड माय होमवर्क फॉर अबाउट 6 months, एंड बाय द टाइम आई केम ऑन द सेट एवरी कैरेक्टर फॉर मी वाज, जो मैंने बुक पे पढ़ा है, जैसे महारानी येसुबाई का कैरेक्टर था, तो वो मेरे लिए अमृता मैडम के अंदर बहुत इजीली झलकने लगा मेरे लिए. हाँ, बिकॉज मैजिक हैपेंस ऑन द सेट. जब आप उस चीज की तैयारी इतनी कर रहे हैं और फाइनली एक एम्बियंस आपको लाके दे देते हैं, तो ऑटोमेटिकली यू डोंट फील लाइक इट इज अन अनूप सिंह और अन अमृता खान मिलकर परफॉर्मिंग और किशोरी मैन. एवरीथिंग वाज वेरी मच इन दैट, एंड एवरी कैरेक्टर इन द फिल्म यू विल बी एबल टू सी कि वो एक्टर नहीं परफॉर्म कर रहा है, वो कैरेक्टर बन के परफॉर्म हो चुका है. एंड दैट्स द ब्यूटी ऑफ अ हिस्टोरिक फिल्म लाइक अस. एंड संदीप दादाजी ने जो है मैक्सिमम हमने कोशिश की है कि एकदम रियल लोकेशंस और रियल किलों पर हमने शूट किया है टू गेट दैट फील. सी क्रोमा फ्लोर पे शूट करना एंड यू नो जस्ट देन इट बिकम्स मोर ऑफ मैकेनिकल आफ्टर अ व्हाइल दैट वी हैव टू एक्ट. लेकिन अगर विजयदुर्ग किला जैसा है जो छत्रपति शिवाजी महाराज ने जीता था, जो उनका था, वहां पर अगर हमें परफॉर्म करने मिला तो नथिंग लाइक इट. एंड आई हैव हैड अ ग्रेट प्रिविलेज. थैंक यू सो मच प्रदीप जी. It's good to see all my fellow actors. My other few actors have come, Sanjay Khabra ji, Ajay Mishra, and my Mahabharat ka Duryodhan has come, mera beta Arpit Ranka. I'm so happy to have him, and my director Mukesh Singh is the first director who directed me in one of the first TV shows, and तो वहाँ से हमारी जर्नी आज तक बहुत लंबी रही. So that's why it's very important a day for me, and I'm very very thankful for all of you all present. Thank you. That is lovely. I'm sure this. सर बहुत बिजी और उनको एक और इवेंट पे जाना है. सर मैं आपकी एक बार राय जानना चाहूंगा, आपको कैसा लगा, प्लीज आप बताइए. बहुत ही बढ़िया ट्रेलर लगा, और मुझे लगता है ये मराठी फिल्म नहीं है, हिंदी फिल्म है, और हिंदी का ट्रेलर उससे भी बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल रैंक सब्जेक्ट ढूंढेगा ये. थैंक यू सो मच, आप आए. थैंक यू सो मच. आशीर्वाद दीजिए सर. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर है वडाला में IMAX, वहाँ जा रहा हूँ. थैंक यू. थैंक यू. प्लीज मॅडम. तो ना की मराठी चित्रपटांना साजेसं VFX मिळत नाही किंवा यु नो एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही, आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर, या प्रोड्युसर्स बरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरीसुद्धा ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं, आणि ते ट्रेलरमध्ये दिसतं. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसुबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची, ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल फिगर्स आहे, त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचली. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे, जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सची त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता, आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो, तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला
नाही नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती आहे ते माझ्याहून वयाने लहान आहेत, पण तरीसुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलं आहे. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ते कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, Yes. त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. हां. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर, ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार I आहात. hope सो so. दिस इज अ लवली थिंग इन इट सेल्फ. I hope थँक्यू so. सो मच Thank अमृता. you so मी much, तुला Nirishta. बसण्याची विनंती करते. Thank you. खूप शुभेच्छा. आणि आता मी सर्वप्रथम अगदी सर्व इथं उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं. मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत साधा माणूस आहे. फक्त एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं. आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत, आमच्या जे HODs होते किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत, आमच्या ॲक्टर्स आहेत, ह्यांनी जी मला मोलाची साथ दिलेली, ह्यांच्या कुणाच्याही तोंडातून कधी नाही हा शब्द आला नाही बरं का. त्यांच्या तोंडातून कधीही मला नाही हा शब्द आला नाही, हे जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणजे मी माझ्या ॲक्टरबद्दल असं समजू शकतो की आम्ही त्यांच्यासाठी डमी आणला होता. म्हणजे खूप काही काही हार्ड सीन्स होते, ऍक्शन सिक्वेन्सेस किंवा खूप क्रुअल्टीचे काही सीन्स होते, पण त्यांनी तो कधी वापरला नाही. म्हणजे मला आवर्जून त्यांच्याबद्दल हे सांगा वाटतं की त्यांनी मला वापरलं. मी त्यांना ओरडायला जायचो होतं, ते म्हणजे दादा तुम जाओ मुझे काम करने दो, दादा तुम्ही असं जाओ मुझे काम करने दो. आणि तसेच आमच्या ताईंचं पण, अगदी दोन्ही ताईंनी, तिसरी ताई कुठे आमची, हा तिसरी ताई, म्हणजे अगदी त्यांनी खूप म्हणजे कधी सेटवरती काय अगदी जे सांगल. म्हणजे मला आणखीन एक सांगायचं होतं की आमचं राज्याभिषेक जो सॉन्ग ज्या दिवशी आमचं शूट होतं तो 22 तारीख होतं. प्रभू श्री रामांचं मंदिराचं जे जीर्णोद्धार झाला त्या दिवशी राज्याभिषेकाचं आम्ही तो मुहूर्त काढला होता. तर त्यावेळेस ना, तर त्या दिवशी ना आम्हाला कुठेच म्हणजे व्हॅलिटी ताईंनी एवढं ऍडजस्टमेंट केली ना, ते ना बाहेर टेंटमध्ये होतं आणि मी ते कधी विसरलो नाही बरं का. हे माझ्या सगळं लक्षात आहे की ते सगळं, आणि मला ते इतकं वाईट वाटत होतं, पण आय वॉज हेल्पलेस. पण त्यांनी मला हे कधी असं जाणून दिलं नाही की आम्हाला त्रास झाला, हे झालंय. आणि हॅट्स ऑफ टू देम, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. सर प्रोड्यूसर, इन दिस ब्यूटीफुल प्रोग्राम आपके बिना ये पॉसिबल नहीं होता. ये फिल्म के बारे में जस्ट एक शॉर्ट में आपको बताना चाहूँगा. एक्चुअली फिल्म में आने का ये हम लोग सब बेसिकली इंडस्ट्रियलिस्ट बैकग्राउंड से, तो कभी ऐसे वाइल्डेस्ट ड्रीम में भी नहीं सोचा था कि अभी हम कुछ ऐसा करेंगे. बट इट वॉज द इनिशिएटिव ऑफ संदीप मोहिते. ही इज़ माई स्कूल फ्रेंड, वी आर फ्रेंड्स सिंस 4th स्टैंडर्ड. एक दिन उसने बताया कि यार मेरी इच्छा है कि अपने को हम्बीराव मोहिते के ऊपर पिक्चर बनाना है. मतलब अगर तुम्हारी इच्छा है तो 100% करेंगे. सो हाउ दिस जर्नी स्टार्टेड विथ जस्ट अ मियर टॉक, और वो ऐसा कंसेप्चुलाइज होएगा ऐसा कभी लगा नहीं था. बट ही सॉ दैट विजन, ही हैड दैट ड्रीम, and he is always a person that dream big, so it will happen. So this was a dream which now is into a broader, bigger picture. And thank you all. Without your support, this wouldn't have been possible. ये मूवी के बारे में अगर मुझे ये सब टेक्नीशियंस के एफर्ट्स है, क्योंकि एक पिक्चर बनाते समय कुछ एफर्ट्स डालते, आदमी एक बार अटेम्प्ट करता है, 2 बार अटेम्प्ट करता है, बट दिस पीपल डे एंड नाइट दे हैव वर्कड ऑन इट. More than what we did, there were more reworking on it. So they never had an attitude of giving up, and that is the thing because of which today what we are seeing. Hopefully शायद अभी तक आप लोगों ने सब टीजर और सॉन्ग्स देखे रहेंगे. We are every time trying to set a benchmark, and we always want that we should rise above the benchmark. So hopefully the trailer is to follow, and you all guys would like it. Thank you so much. कारण जितने भी लोग ऐसे हैं जिनको हमारी मातृभाषा नहीं आती है, लेकिन उन्हें
हमारे महाराज के बारे में जानने में इंटरेस्ट है, दिलचस्पी है और उनके जीवन में इन मूल्यों को उनको यूज करना है, उनके लिए ऐसी फिल्म हिंदी में भी अगर अवेलेबल हो तो इससे बेहतर चीज हो नहीं सकती. सो कूडोज टू योर टीम फॉर रिलीजिंग इट इन मराठी अँड इन हिंदी ऑन द सेम डेट. सर, प्रश्न हा विचारायचा आहे की अर्थातच संभाजी महाराजांबद्दलच्या थोड्या गोष्टी आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असतील, पण या चित्रपटामध्ये आम्हाला त्यांच्या आयुष्यातला कोणता पट दिसणार आहे, काय काय गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह केल्या आहेत ह्याच्यात? सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराजे. गोष्ट कशी सुरू झाली सिनेमाची ते मी सांगतो. हे ॲक्च्युली स्वप्न आहे संदीपदादा मोहिते पाटलांचं. जेव्हा आम्ही सरसेनापती हंबीरराव करतो त्यावेळेस ते म्हटले होते की आपला सिनेमा करायचा आहे. सो आम्हाला साधारणतः 2.5 वर्ष लागली इकडे पोचायला. आता 2.5 वर्ष पोचून आता 22 तारीख दिसते आम्हाला इकडे. ओके, सो ही वॉज द फर्स्ट मॅन टू सपोर्ट अस. सो आय वुड लाईक टू थँक संदीपदादा मोहिते पाटील अँड देन दी 4 पिलर्स, धर्मेंद्र बोरा सर, सौजन्य निकम सर, शेखर मोहिते पाटील अँड केतनराजे भोसले आणि जी माझी टीम आहे बेसिकली, कारण त्यांनी खूप काम केलं. सो सगळ्यांची मी नावं घेतो. सो स्टार्टिंग विथ दी यंगेस्ट मॅन ऑन दिस सेट वॉज महेश आने सर, हू वॉज आर DOP. देन दी प्रोडक्शन डिझायनर विजय मामूलकर, ज्यांनी कॉस्ट्युम्स केलेत आपले गणेश लोणारे, आमचे असोसिएट प्रोड्युसर राहुल नेवशे सर, देन दी EPs सूरज बिसे अँड गोपाल राजपूत आणि सोबत VFX टीम आहे, कारण या सिनेमामध्ये न भूतो न भविष्यती अशी VFX केलेत आपण आजपर्यंत आणि कधी ना पाहिलेली अशी वॉरशिप दाखवली आपण जंजिरा किल्ल्याची. जोरदार टाळ्या VFX टीमसाठी. मला सो राज VFX आपलं हे करताय VFX सगळा. सो चिराग बुवा सर, अमोल जडे सर, देन सुयोग सर आणि शंभू सर अँड भाविक सर, ज्यांनी ट्रेलर आणि टीजर कट केलं आपल्या फिल्मचा. सोबतच कोण राहिले अजून, ओके, ज्यांनी मेकअप केलाय म्हणजे आमचे संतोष गिलबिले सर आणि सिनेमामध्ये 6 सुंदर गाणी आहेत. सो त्यांचे जे कोरिओग्राफर्स आहेत कृती महेश अँड ओमकार माने सर. सो सिनेमामध्ये आपण जन्मापासून ची स्टोरी आपण सुरू केली आहे. सो अर्थात भाग 1 आहे, त्यामुळं थोडाच पट आपण दाखवला. त्यांचा राज्याभिषेक असो, पुरणपूरची मोहीम असो त्यांची, आणि मेन अवतीभोवती चाललं आपलं जंजिरा किल्ल्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं सिनेमासाठी संभाजी महाराजांचं असणं. सो जर तुम्ही पेंटिंग्स बघाल महाराजांचे, सो त्यावेळेस कुठं आम्हाला सोडलं की नाही, ठाकूर अर्णब सिंगच जवळ जात होते. सो ही वॉज द मॅन. बिकॉज थँक्यू सो मच सर फॉर वर्किंग विथ अस. आणि मला खूप दडपण आलं की आता येशूबाईंसाठी की आता, सो असं झालं की अमृता मॅडमला अप्रोच करायचं. सो नरेशन दिलं मॅडमला. सो दडपण होतं की मॅडम एकतर सगळ्यात मोठी स्टार, वर्सटाईल ॲक्टर, हो म्हणतील नाही म्हणतील माहिती नव्हतं. अँड बट इव्हेंच्युअली शी सेड येस. थँक्यू सो मच अमृता मॅम. सोबतच आमचे जिजाबाई आहेत, जिजाबाई मासाहेब, त्यांनी केले किशोरीताई शानेंनी. सोबत हंबीर मामा आमचे म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते, ते म्हणजे संजय खापरे सर. सोबत मग छत्रपती संभाजी महाराजांच्या पहिली आई गेल्या, सईबाई मासाहेब गेल्या, तेव्हा त्याचा सगळा सांभाळ केला तर धारो मातांनी, आणि त्यांचा रोल करतात ते भार्गवीताई चिरमुले. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची आई म्हणजे सई मासाहेब, त्यांचा रोल केलाय पल्लवीताईंनी. आणि ज्यांचं सर्वात जास्त प्रेम आहे ऍक्च्युली रिअलमध्ये संभाजी महाराजांवरती, बट ऍक्च्युली ऑपोजिट कॅरेक्टर केलं त्यांचं, ते म्हणजे प्रदीप रावत सर, मुकरब खानचं. सोबतच माझ्या सोबत आहेत विनीत शर्मा सर, ज्यांनी कोंडाची फरजांचा रोल केलाय. सोबतच एमी मॅडम आल्यात, त्यांनी खूप सुंदर रोल केलाय सिनेमामध्ये. सोबत सुनील पलवल सर आहेत आणि स्वराज भोटे. आणि थँक्यू सो मच जयंतील गाडा सर फॉर ब्लेसिंग अस. थँक्यू सो मच. पण प्रश्न, सर्वप्रथम संदीप सरांचं मी खूप आभार मानतो की त्यांनी मला हा मोठा चान्स दिला या फिल्मची गाणी कंपोज करण्यासाठी. तुषार सरांनी खूप मेहनत केली गाण्यांवरती मला गाईड करून गाणी सगळी करण्यासाठी. आणि मी मुळात कोल्हापूरचा आहे, त्यामुळे मला संभाजी महाराज कोण आहेत, काय आहेत, हे मला माझ्या लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं काय फारसं खूप असे जास्त काय मला वाटलं नाही की महाराजांवरती गाणं करतो, ते माझ्या आतून आलं. तर या फिल्ममध्ये एकूण 6 गाणी आहेत. तर आता 2 गाणी रिलीज झालेली आहेत. आता पुढची गाणी तुम्ही ऐकाच. आणि थँक्यू. तुला कसं वाटतंय रिस्पॉन्स बघून दोन्ही गाण्यांना? आणि दोन्ही गाणी म्हणजे मराठीत तर आहेतच, पण दोन्ही गाणी हिंदीत सुद्धा अवेलेबल पहिल्यांदा आहेत. मला हिंदी गाणी करण्याची खूप म्हणजे इच्छा झाली या फिल्ममध्ये. सरांनी सांगितलं की मराठीसोबत हिंदी गाणी करूया आपण. तर लिरिक्स खूप छान लिहिलेत सर्व. आता ते उपस्थित नाही आहेत, प्रसाद बिवरेजी आणि ऋषिकेश झांबरे यांनी खूप छान लिरिक्स लिहिले गाण्यांना.
आणि मोस्ट ऑफ दी असं आहे की टेक्निकल टीम्सना खूप गाणं आवडलं आणि पब्लिकपर्यंत पोचलं गाणं सर. येस. अमेझिंग. पूर्ण म्युझिक टीम साठी जोरदार टाळ्या आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला Doing the film, what is that one takeaway for you guys after doing a film about छत्रपति संभाजी महाराज? आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो you're taking away from the film? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में एक बहुत बड़ी ब्लेसिंग है. Of course, 100%. So because I come from जम्मू एंड कश्मीर, मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. और इतनी अच्छी टीम है. अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफ़ी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है. उसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है. यू आर टू गुड यार, टू गुड. पूरी टीम. सो मेरे लिए ब्लेसिंग. थैंक यू सो मच. एंड तुषार, मैं इनके साथ काम कर चुका हूँ सरसेनापति हम्बीराव में पहले. तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज. सो थैंक यू सो मच तुषार. थैंक यू. कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है मेरे लिए पता नहीं ब्लेसिंग है. तुषार सर, संदीप सर का जो कन्व्हिक्शन था मुझे लेकर, ही ब्लेसिंग महाराजांशी असते ना. ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांनी असू दे किंवा संभाजी महाराजांशी असू दे, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला. एंड आई एम सो थैंकफुल टू दैट कि मेरे लिए पूरी लाइफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्में की है, दिस इज वन ऑफ माई बेस्ट रोल आई वुड से. एंड थैंक यू फॉर बिलीविंग मी फॉर दिस. थैंक यू सो मच. यहाँ मैं ये कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्रियंस के ही नहीं हैं, सारे भारतवर्ष के हैं. मैं चूँकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ. पर एक बात मैं बताना चाहूँगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ. मेरे नज़रों में शिवाजी महाराज इज लाइक गॉड इन ह्यूमन फॉर्म. उनसे जैसा नीति कुशल रण योद्धा हम हिंदुस्तान में ही नहीं, दुनिया के जहाँ जहाँ उनके बारे में लोगों को पता, उनके बारे में तो विश्व के कई देशों में शिवाजी महाराज की जीवनी बताई जाती है. दिस इज़ वेरी अनफॉर्चुनेट कि हमारी आने वाली जनरेशन को शायद इस बारे में बताया नहीं जा रहा है, या मुझे कड़ी राजनीति दिखती है जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे. शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको. उसी को राष्ट्र प्रेम कहते हैं. सिर्फ नारे लगाने से और सिर्फ वोट डालने से राष्ट्र प्रेम नहीं होता है, दिल से राष्ट्र. एक सीन मुझे बहुत अच्छा लगा हमारे अनूप का ट्रेलर में, जिसमें जब वो सिंह का मुंह फाड़ देते हैं, सिंहनी का मुंह फाड़ते हैं, तब वो छोटे शावक दिखाए हैं जो हमारे छावा साहब खुद हैं इस फिल्म में. शिवाजी महाराज के छावा है ना, तो उन्होंने जो डायलॉग कहा कि बिन माँ के बच्चों का दर्द उनको समझ में आता है. वाह क्या बात है डायरेक्टर साहब, राइटर साहब, वाह 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 वाह, क्या बात है सर, क्या बात. जहाँ रक्त और तलवार की बात चल रही, वहां आपने इतनी दिल की इतनी मर्म वाली बात कही है इस अपने फिल्म के माध्यम से. सर धन्यवाद. वेरी नाइस, फैंटास्टिक. और मैं अभी थोड़ा सा वक्त और लूंगा. बाय द टाइम वी कुड सी योर ट्रेलर इज सो अमेजिंग सर. एक एक चीज जब तक हम एब्जॉर्ब कर रहे हैं और वो कब निकल गया और ये क्या हो गया, अरे निकल गया, फिर हिंदी आया वो देखे वो भी निकल गया. सर ये तो आपको एटलीस्ट 2-3 बार और दिखाना चाहिए था हमें. बहुत ही शानदार, बहुत बहुत बेहतरीन. मराठी फिल्म के लिए तो शायद ये एक नया अध्याय होगा. इतना बेहतरीन बनाया है हमारे मोहिते पाटिल साहब और सब लोगों ने, इतनी कड़ी मेहनत की है. और मैं तो ये कहूंगा कि उन्होंने अपना सब कुछ इसमें दाव पे लगा दिया है मोहिते साहब ने. सर आप धन्य हैं मोहिते साहब. कहाँ हैं आप? मोहिते साहब गायब है लगता, देख नहीं रहे. वो प्रोड्यूसर है, वो कुछ ना कुछ काम बहुत 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 शुभकामनाएं. ईश्वर आपकी इतनी कड़ी मेहनत को जरूर
एक बहुत सफलता से आपको नवाजेंगे. थैंक यू वेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. मी तुम्हाला सगळ्यांना बसण्याची विनंती करते. थँक्यू. जे दिसतात तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते, कारण माझ्या जनरेशनने तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये. तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज. थँक्यू ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा, आता मजा आली. मी त्यापासून अशीच गप्प बसले ते, मला मजा येत नव्हती. पण धन्यवाद संदीप दादा आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार पूर्ण डायरेक्शन टीम, आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर माझं नशीब चांगलं, नशीबवान आहे मी. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात, पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये, पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती, आणि ती पेलण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली. आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं, म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती. एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले, आणि ती भूमिका साकारताना मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्ये माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे. हा जो एक थरकाप थोडासा असतो, थोडासा एक ऑरा असतो, ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जगले असं मला वाटतं. आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट, आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं. खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना, अगदीच नासमज होते, पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ऑरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं, मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं, त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं, गप्पा मारणं, त्याला आपलंसं करणं, हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून. तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी. आणि निश्चित एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सिनेमाची मैं किरदार हूँ, इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है. और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज़ हो रही है, इसका भी बहुत अभिमान है मुझे. और यस, मैं सभी को यही कहूँगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा, और इससे बहुत बहुत सीख मिलेगी. और ये तो सिर्फ एक पार्ट 1 है, पार्ट 2 का भी ज़रूर इंतज़ार कीजिएगा. नमस्कार. मी खरं तर सई महाराणींचा रोल करते ह्या फिल्ममध्ये. अक्षरशः एकच सीन आहे माझा, पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा, कुठलंही कॅरेक्टर असलं म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्त्व होतं. ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते, पात्र होते. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं, जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका, कारण एकच सीन आहे, तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे. अनुपजी, आय एम सो लकी टू वर्क विथ यू. म्हणजे माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघतेय पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते, त्याच वेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसते, आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच, आपल्याला सगळ्यांनाच दिसली. तर हॅट्स ऑफ टू यू. आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे, त्यामुळे तो आनंद आहे. इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशीबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत, ते नसताना, त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतोय. आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम. थँक्यू सो मच परत एकदा.
अख्ख्या टीमला, म्युझिशियन्स, लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलेत, आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले सगळेच आणि थिएटरमध्ये उपस्थित असलेले सुद्धा सगळ्यांनाच थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रेम देताय आणि प्रेक्षक सुद्धा खूप प्रेम देतील ही अपेक्षा आहे आणि आशा आहे. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये पल्लवी सगळं बोलली आमच्या सगळ्यांच्या वतीने, पण खरंच खूप छान वाटतं. कारण कुठल्याही ऐतिहासिक सिनेमामध्ये ना बरेच वेळेला स्त्रियांना डावललं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती भूमिका नसते. खरं कदाचित तेव्हा त्यांचं कार्य कमी असेलही, कारण माझघरातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या, पण काही वेळेला घरात राहून सुद्धा त्या मुलांचं, त्या पिढीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे, ती माझी लांबची आत्या आहे. सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं. खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली. हे आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी, घरदार, हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदम अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे. पण जी बाई घरात काम करते तिच्याविषयी आपण तो रिस्पेक्ट अनफॉर्च्युनेटली नसतो. पण त्या काळात अशा बायका होत्या ज्या घरदार सांभाळूनच असं काहीतरी वेगळं करत होत्या की ज्याचा आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि तो अभिमान या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या स्त्रिया, खरंच म्हणाल तर जसं पल्लवी म्हणाली तसं खरंच या सगळ्या स्त्रियांचे रोल खूप मोठे नाही आहेत, कदाचित सिनेमा बघताना तुम्हाला जाणवेल, पण जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी असं तुम्हाला देऊन जातात की घरी जाताना तुम्ही ते सोबत घेऊन जाल, आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग ती नाती असतील, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, किंवा प्रेम जरी असेल, माया जरी असेल, तरी ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्याचा मला अभिमान आहे की आत्तापर्यंत ना मराठी नाटकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे की मराठी नाटक म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे, मराठी नाटक आज जगाच्या पाठीवर आणि नकाशावर काहीतरी कार्य करत असतं. पण मराठी सिनेमाच्या बाबतीत आपण असं म्हणत नाही. आपण आजही असं म्हणतो हिंदीसारखा पिक्चर वाटतो. नाही, आमचा सिनेमा मराठी आहे आणि तो तितकाच छान आहे, त्याची कुठल्याच भाषेशी आणि कशाची तुलना नाही होऊ शकत. प्रत्येक कलाकृती, प्रत्येक भाषा काहीतरी वेगळं सांगत असते. कदाचित मराठी चित्रपटांमध्ये वाङ्मय जास्त असेल, पण या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच दाखवायचं की आमचा हा सिनेमा जगाच्या नकाशावर, आणि मराठी किंवा जगाच्या नकाशावर जेव्हा सिनेमा येईल तेव्हा आमच्या सिनेमाचं नाव आलं पाहिजे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो सगळ्या टीमनी दाखवला आहे. अनूपचं तर विशेष कौतुक आहे, ते काही मी वेगळं सांगायलाच नको. पण मला असं वाटतं अनूपनी हा रोल करण्यासाठी त्यांनी जे मॅनिफेस्ट केलं, त्यांनी जे सांगितलं ते त्याचं मॅनिफेस्टेशन झालं. पण ते करण्यासाठी सुद्धा त्यालाही खूप लोकांनी मदत केली असणार, अगदी घरच्यांपासनं, त्याच्या ट्रेनरपासनं, सेटवरच्या सगळ्या माणसांपर्यंत. तर मला असं वाटतं अगदी स्पॉट दादांपासनं अगदी प्रोड्युसर्सपर्यंत सगळ्यांना, आम्हा सगळ्या कलाकारांकडनं थँक्यू आणि धन्यवाद. आणि हा चित्रपट जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला त्यांच्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात काय घडलंय आणि त्यांनी कसं त्यांचं आयुष्य काढलं, हा भाग 2 आहे, तो बघण्याची उत्सुकता ठेवा. आणि ते आशीर्वाद कायम राहू द्या. ती छोटी माणसं असोत नाही तर मोठी, आशीर्वाद हे कायम महत्त्वाचे असतात. थँक्यू सो मच. आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला 2 पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण, आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला, अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता, तो म्हणजे हंबीरराव, त्याचा मामा. तर मला असं वाटतं की ना या फिल्ममध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं ॲग्रेशन बघायला मिळेल. पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील, जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असेल, लाईक कोणतरी व्यक्ती असेल, तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल. आणि मग ते फायनली झालं आणि फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत. आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना, त्यांनी मला सांगितलं, तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आत्तापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे
त्यांचा लुक, त्यांचं ॲग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय, म्हणजे अमेझिंग काम केलंय. हो सब कह रहे थे कि इसका क्या मतलब है हो हमने से भी ऐसे का बट yes how was my experience was amazing. It was my first time working in Marathi cinema, and after seeing this trailer I'm like, oh, wow, like this, it to me is going to change the game with how people perceive Marathi cinema. It's amazing, honestly everyone. एंड यू नो द अदर थिंग, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी, हाँ, एक बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था. एंड द प्रोडक्शन वाज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट, जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वांटेड टू से अ ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, director, everyone who has helped. Rahul sir, who's always running around doing a million things. पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been really incredible. हो.